वेलकम बॅक एव्हरीवन. अ व्हेरी ग्रँड वेलकम टू वन अँड ऑल. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सायन्स बिल्डर्स प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपल्या सर्वांच्या शंका कुशंका ज्या आपण सोडवल्या त्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज आपण पाहणार आहोत 2018 राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये विचारण्यात आलेली सामान्य विज्ञानावरची प्रश्न. तर 2018च्या प्रिलिम्समध्ये सामान्य विज्ञानाची जी प्रश्न विचारण्यात आली होती, आपण सुरुवात करूयात प्रश्नांकडे आढावा टाकण्याचा. तर सर्वात पहिला प्रश्न आपल्याला त्यात विचारण्यात आला आहे, यम हे मूलद्रव्य डोबेरायनरचे त्रिकामध्ये कॅल्शियम, यम आणि बेरिलियम हे डॅश डॅश आहे. म्हणजे कॅल्शियम, बेरिलियम आणि मधला यम यांचं जे ट्रायड आहे, डोबेरायनरचं त्रिक आहे, त्यापैकी यम हे कोणतं एलिमेंट आहे. तर सर्वप्रथम आपल्याला डोबेरायनरची त्रिकं काय असतात ते माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण डोबेरायनरच्या त्रिकांबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की त्रिके काय आहेत, रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्य आणि अणुभारांकाच्या चढत्या क्रमानुसार ती 3 गटात मांडली आहेत. म्हणजे डोबेरायनरचे जे ट्रायड आहेत तर ती रासायनिक, शॉर्टमध्ये लिहू आपण, रासायनिक जी मूलद्रव्यांची गुणधर्म आहेत ती गुणधर्म जी आहेत समान रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्य अणुभारांकाचा चढता क्रम, कोणाचा चढता क्रम, अणुभारांकाच्या चढत्या क्रमानुसार 3-3च्या गटात मांडलेली आहेत. त्याला आपण डोबेरायनरची त्रिके म्हणतो. मग आता ही जी प्रत्येक त्रिक आहे किंवा एव्हरी ट्रायड जो असतो त्या प्रत्येक त्रिकातील मधला जो मूलद्रव्य असतो, समजा हा 1, 2, 3 यापैकी पहिला आणि हा तिसरा मूलद्रव्य आणि हा मधला 2 क्रमांकाचा मूलद्रव्य, मग हा जो मधला जो मूलद्रव्य असतो तो पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा असतो. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याची जी आपण सरासरी काढू अणुभारांकाची, त्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा हा मधला मूलद्रव्य असतो. मग कॅल्शियम आणि बेरिलियम या दोघांचं जर आपण अणुभारांक पाहिला, त्या अणुभारांकाची जर आपण सरासरी काढली तर यात जो मधला मूलद्रव्य असणार आहे तो मधला मूलद्रव्य त्याच्या, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 स्ट्रॉन्शियम. म्हणजे डोबेरायनरचं जे त्रिक आहे कॅल्शियम, बेरिलियम, तर त्याच्यासोबत मध्यभागी कोण असणार आहे, त्यांच्या स्ट्रॉन्शियम असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय असेल आपल्याला, तर पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. आता नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून ब्युटेन, प्रोपेन, मिथेन आणि इथेन यापैकी कुठला पर्याय असणार आहे. तर नैसर्गिक वायूमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण मिथेनचं असतं. मग अल्प प्रमाणात कोण कोण असतात, अल्प प्रमाणामध्ये इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन असतात. त्यासाठी वेगळ्या रंगाची स्केच वापरू आपण. अल्प प्रमाणामध्ये कोण कोण आहे, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे अत्यंत अल्प प्रमाणात असतात. तर सगळ्यात जास्त प्रमाणात कोण असतो, मिथेन असतो. मग या मिथेनला दुसरं नाव काय आहे, मार्श गॅस देखील म्हणतो आपण. मिथेन इज ऑल्सो नोन ॲज द मार्श गॅस. हा रंगहीन असतो, हा रंगहीन वासहीन असतो. म्हणजे याला रंगही नाही आणि वासही नाही. त्यानंतर या मिथेनचं दुसरं एक वैशिष्ट्य काय आहे, हा पाण्यामध्ये किंचित विद्राव्य असतो. पाण्यात किंचित विद्राव्य असतो पाण्यामध्ये. मग त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हा आढळतो कुठे, तर हा आढळतो कोळसा खाणीत, कोळसा खाण, मृत शरीरे प्राण्यांची, त्याचबरोबर वाळवी, बायोगॅस, बायोगॅस नंतर हा कोल, म्हणजे त्याला आपण जनरल कोल देखील म्हणू आपण, चारकोल वगैरे, आणि सुएज गॅस जो असतो त्या सुएज गॅसमध्ये हा आढळतो. मग या मिथेनचं दुसरं एक वैशिष्ट्य आपण ज्यावेळेस बोलतोय तर मिथेनला आपण मार्श गॅस देखील म्हणतो म्हणून सांगितलं. त्याचबरोबर मिथेन हा रंगहीन आहे, वासहीन आहे, हा पाण्यात किंचित विद्राव्य आहे, याची आढळणारी स्थानं देखील सांगितली. मग आता पेट्रोलियम गॅसमध्ये काय काय वापरलं जातं, पेट्रोलियम गॅसमध्ये आपण ब्युटेन आणि आयसोब्युटेन वापरतो. पेट्रोलियम गॅसमध्ये कशाचा वापर करतो, पेट्रोलियम गॅस म्हणून आपण ब्युटेन आणि आयसोब्युटेनचा वापर करत असतो. तसंच LPG मध्ये आपण इथिल मरकॅफ्टन आणि हायड्रोजन सल्फाईड वापरतो. आपण LPG मध्ये काय वापरतो, आपण LPG मध्ये इथिल मरकॅफ्टन आणि हायड्रोजन सल्फाईड हे देखील वापरतो आपण. आणि हे जनरली पेट्रोलियम गॅसमध्ये वगैरे वापरण्याचं कारण काय, तर हे वासहीन असतात. तर आता आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, इथं मिथेन आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला,
डॅश डॅश ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते. आता पर्याय दिलेले आहेत बघा, फक्त भौतिक क्रिया, रासायनिक अभिक्रिया, 1 आणि 2 किंवा कोणतीही नाही. तर गंजण्याची ही क्रिया कोणती आहे? इट इज अ केमिकल रिॲक्शन ओनली. फक्त आणि फक्त केमिकल रिॲक्शन आहे. का बरं केमिकल रिॲक्शन का म्हणायचं? कारण रासायनिक अभिक्रिया जेव्हा घडतात, केमिकल रिॲक्शन जेव्हा घडत असतात, त्यावेळेस त्यांची गुणधर्म बदलतात. समोरच्या पदार्थाची त्या ठिकाणी काय बदलतात? गुणधर्म बदलतात आणि मूळ पदार्थ पुन्हा प्राप्त करता येत नाही. मूळ पदार्थ प्राप्त होत नाही. म्हणजे मूळ पदार्थ जर पुन्हा प्राप्त होत नसेल तर याचाच अर्थ आपल्याला काय लावता येतो त्या ठिकाणी, की जे लोखंड आहे किंवा कुठला एखादा मेटल असेल, आपण त्याला मेटल म्हणू, कुठला एखादा मेटल किंवा धातू आहे, तो धातू हवेच्या आर्द्रतेसोबत किंवा हवेसोबत जेव्हा संपर्कात येतो, आपण उदाहरणार्थ लोखंडाचंच घेऊ ना, लोखंड आहे, समजा लोखंड आहे, हा हवेच्या संपर्कात आला, हवेमध्ये असणारी जी ह्युमिडिटी आहे, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, त्या आर्द्रतेच्या संपर्कात आला तर हा काय होतो? गंजतो. आणि हा गंजतो म्हणजे काय होतो? याला तपकिरी रंग चढतो. बरोबर. मग अर्थातच ही बेसिकली कोणती क्रिया आहे? कम्प्लिटली रासायनिक अभिक्रिया आहे. मग आता अजून दुसरे मेटल्स जे आहेत किंवा दुसरे धातू आहेत, ते गंजल्याच्या नंतर त्यांचा कलर कुठला येतो किंवा ते गंजू नयेत म्हणून प्रिकॉशन काय घ्यायच्यात, हा देखील मुद्दा आपण या ठिकाणी कव्हर करून घ्यात, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगाचा असेल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. काष्टजन्य अल्कोहोल म्हणजेच, आता काष्टजन्य अल्कोहोल म्हटल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर काष्टजन्य म्हणजे ग्रेन अल्कोहोल. ग्रेन अल्कोहोल म्हणजे ग्रेन्स डेव्हलपमेंट इन द सेन्स वी विल कॉल इट ॲज मिथॅनॉल. तो कोणता असेल? काष्टजन्य अल्कोहोल म्हणजे मिथॅनॉल असेल. मिथॅनॉल विच इज ऑल्सो नोन ॲज मिथिल अल्कोहोल म्हणू आपण त्याला. मिथिल अल्कोहोल कसा बनतो? लाकूड हवाविरहित ज्वलन केल्यास, ज्याला आपण वूड अल्कोहोल देखील म्हणू. जे लाकूड आहे त्याला जर आपण हवाविरहित ज्वलन केलं त्याचं, तर त्याच्यापासून आपल्याला भेटतं, त्याला आपण वूड अल्कोहोल असं म्हणतो. आणि हा एक विषारी संयोग आहे. जो मिथॅनॉल आहे हा कोण आहे? विषारी संयोग आहे, ज्याला आपण टॉक्झिक कंपाऊंड असं म्हणू. आणि त्यानंतर याचा उपयोग जनरली कुठं करतो आपण? स्पिरिट लॅम्पमध्ये करतो. लॅबॉरेटरीजमध्ये वगैरे असतात बघा, केमिस्ट्रीच्या लॅबॉरेटरीजमध्ये वगैरे स्पिरिट लॅम्प, तर त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. हे झालं आपलं या प्रश्नाच्या बद्दलचं. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आपल्याला? पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण. पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळण्याचं कारण काय असू शकतो? ऑब्व्हियसली पाणी ज्यावेळेस आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे का, म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण वाढवायचं आहे का, जंतू मारायचे आहेत, गाळ काढायचा आहे का, न विरघळणारी अशुद्धता घालवायची, तर पाण्यामध्ये आपण क्लोरीन मिसळतो. याचं कारण काय? तर आपल्याला त्यातली जंतू मारायचे. काय त्यातले जंतू मारायचे. आता क्लोरीनबद्दल आपल्याला थोडंसं अधिक माहिती घ्यायची. क्लोरीन काय आहे? क्लोरीन फिकट पिवळसर वायुरूपात आढळतो. हा कसा आहे? फिकट पिवळसर वायुरूपात आढळतो. आणि याची जी आढळण्याची ठिकाणं आहेत ती कोणती आहेत? कर्नालाइट, हेलाइट. कुठल्या खडकांमध्ये प्रामुख्यानं? कर्नालाइट, हेलाइट आणि समुद्र या ठिकाणी हा क्लोरीन मोठ्या प्रमाणात आढळतो. क्लोरीनचा शोध कुणी लावला? कार्ल शिले. क्लोरीनचा शोध लावला कार्ल शिले यांनी. आता हे क्लोरीन जे आहे ते कापड उद्योगात देखील विरंजक म्हणून वापरलं जातं. त्याला आपण रिएजंट म्हणतो. विरंजक म्हणून क्लोरीनचा वापर कुठं केला जातो? कापड उद्योगामध्ये केला जातो. त्यानंतर पाणी निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा या क्लोरीनचा वापर होतो. निर्जंतुक म्हणजे जंतू मारणे. त्यानंतर या क्लोरीनचा वापर पेपर उद्योगामध्ये केला जातो. रंग निर्मितीमध्ये क्लोरीनचा वापर केला जातो. प्लास्टिक निर्मितीमध्ये क्लोरीनचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर औषध निर्मितीमध्ये सुद्धा क्लोरीनचा वापर होतो. म्हणजे क्लोरीन कुठं कुठं वापरतात आपल्याला एक क्लिअर आयडिया भेटलेला असेल. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न एक प्रॉब्लेम आहे भौतिकशास्त्रातला. 10 ओहम 12 रोध 20 वोल्टच्या विद्युत घटास जोडल्यास रोधातून 1.1 अँपिअर विद्युत धारा वाहते. विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा. सिंपल आहे. अंतर्गत रोध काढा म्हटले त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय करायचं? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला अगोदर दिलेलं जे आहे ते आपण लिहून घेऊ. तर आपल्याकडे EMF किती आहे? E इज इक्वल टू 12 वोल्ट आहे.
त्यानंतर रेजिस्टन्स जो दिला आपल्याला रेजिस्टर, तो रेजिस्टर किती आहे 10 ओहमचा आहे. आणि त्याचबरोबर या रोधातून जे करंट फ्लो होतं I इज इक्वल टू तो किती आहे 1.1 ॲम्पियर एवढा आहे. काढायला काय सांगितले विद्युत घटाचा अंतर्गत रोध. अंतर्गत रोध म्हणजे काय स्मॉल आर ची किंमत काढायची आपल्याला. मग आपल्याकडे सूत्र आहे कोणतं E इज इक्वल टू V विच इज इक्वल टू IR. मग ज्यावेळेस आपण या सूत्राला इलॅबरेट करतो या सूत्राला आपल्याला असंही म्हणता येईल E इज इक्वल टू हा रेजिस्टन्स जो आहे तो गिवन रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स इंटू करंट I आहे बरोबर. मग आता या सूत्रामध्ये ज्यावेळेस आपण या सूत्राला आपण परत एकदा रिटॅलिएट करू किंवा या सूत्राला आपण सोडवू त्यावेळेस काय होतं यातनं मग नवीन फॉर्म्युला भेटतो आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये R इज इक्वल टू या सूत्राचा स्टँडर्ड फॉर्म घेतोय मी R इज इक्वल टू E अपॉन 1 मायनस R येतं. मग ज्यावेळेस आता किमती ठेवून द्यायच्या सरळ सरळ. किमती काय आहेत आपल्याकडे सांगितले आपल्याला ईची किंमत 12 आहे 1.1 मायनस 10. मग आता हे 12 अपॉन 1.1 मायनस 10 ज्यावेळेस आपण सोडवतो इथं काय येतं 12 डिवायडेड बाय 1.1 मायनस 10. 10तून 1 गेला म्हणजे 9 आणि परत दशांश 1 गेला म्हणजे किती उरले 8.9. याला जर आपण पुढे कम्प्लिटली सोडवलं तर पूर्ण सोडवल्याच्या नंतर याचं उत्तर येईल 0.91 ओहम 0.91 ओहम. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. भौतिकशास्त्राचा गणिताचा भाग आहे. सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. सूत्र माहीत करून घ्यात. नसेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यात. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. हा देखील प्रॉब्लेम आहे भौतिकशास्त्रातलाच. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळेस एखादा व्यक्ती लघुत्तम अंतर त्याचं सुस्पष्ट दृष्टीचं 50 सेंटीमीटर दिलेलं असतं म्हणजे त्याला आपण काय म्हणू त्याचं लिस्ट डिस्टन्स विजन जे म्हणू आपण त्याला लिस्ट डिस्टन्स विजन जर त्याचं 50 सेंटीमीटर दिलेलं आहे तर त्याचं नॉर्मल विजन हाफ ऑफ दॅट असतं. नॉर्मल विजन किती असतं हाफ ऑफ दॅट 25 सेंटीमीटर असतं. मग वी आर टॉकिंग अबाउट डिस्टन्स म्हणजे मायनरमध्ये असतं ते. मग लिस्ट डिस्टन्स विजन आपण ज्यावेळेस त्याची कॅल्क्युलेट करतोय आपल्याला काढायला काय सांगितले आता अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभीय अंतर किती म्हणजे फोकल लेंथ काढायची बरोबर. मग आता फोकल लेंथ काढत असताना आपल्याकडे आता हे दोन्ही अंतर आहेत कोणकोणते एक दिलेला लिस्ट डिस्टन्स म्हणजे V आणि आपण काढलेला नॉर्मल डिस्टन्स म्हणजे U. मग फोकल लेंथ कॅल्क्युलेट करत असताना ह्या दोन्ही गोष्टी कशा असतात इथं मायनसमध्ये असतात. फोकल लेंथ आपल्याला फॉर्म्युला आहे 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. ज्यावेळेस आपण या किमती फॉर्म्युल्यात ठेवू काय असतील त्या किमती 1/-50 मायनस 1/-25. आता इथं गणिताच्या क्रिया करत बसायला लांबलचक जाईल ते पण हे जर पूर्ण सोडवलं तुम्ही तर याचं उत्तर येईल 1/50 म्हणजेच 1/50 ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला ती फोकल लेंथ कशी भेटणार आहे +50 सेंटीमीटर भेटणार आहे आणि +50 सेंटीमीटर आहे म्हणजे ती कोणती लेन्स असणार आहे त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे. कोणती लेन्स असणार आहे कॉन्व्हेक्स लेन्स ज्याला आपण बहिर्वक्र भिंग असं म्हणतो. 50 सेंटीमीटर कॉन्व्हेक्स लेन्स बहिर्वक्रामध्ये आपल्याला त्या चष्म्याच्या भिंगाचे नाभीय अंतर मिळणार आहे. तर दिस वॉज आवर सेकंड वन प्रॉब्लेम फ्रॉम फिजिक्स. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज आवर नेक्स्ट क्वेश्चन. Sir J.C. Bose. According to Sir J.C. Bose, an Indian scientist, ascent of sap takes place due to the dash dash of living cells of the innermost cortical layer. आता जिवंत पेशीमुळे ॲसेंट ऑफ सॅप डॅश डॅश या क्रियेमध्ये घडतं हे आपल्याला विचारलं येतात. तर त्याचं सरळ सरळ आन्सर आहे पल्सेटरी प्रोसेस ज्याला आपण म्हणू किंवा पल्सेटरी क्रिया असं म्हणू. पर्याय क्रमांक 1 असतं. कारण याचं एक स्टेटमेंट आहे सिम्पलचं J.C. बोसांचं पल्सेटर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग द वॉटर इन अपवर्ड डायरेक्शन. काय आहे स्टेटमेंट पल्सेटर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर पंपिंग वॉटर इन अपवर्ड डायरेक्शन. मग वाईल दे पंप द वॉटर इन द अपवर्ड डायरेक्शन म्हणजे काय होतं मग कार्टिकल थरांच्या आतील जी जिवंत पेशी आहेत त्या ॲसेंट ऑफ सॅप ज्या आहेत ॲसेंट ऑफ सॅप
जे आहे ते पल्सेटरी क्रियेमुळे घडून येतं. सो दिस वॉज आवर क्वेश्चन फ्रॉम बायोलॉजी पोर्शन, जीवशास्त्रावरचा होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. फ्रेस्नेल्स बायप्रिझममध्ये वेवलेंथ तरंग लांबीची किंमत कशावर अवलंबून असते? आता फ्रेस्नेल्स बायप्रिझम जो आहे त्या फ्रेस्नेल्स बायप्रिझममध्ये वेवलेंथ किंवा तरंग लांबी कशावर अवलंबून असते? पर्याय दिलेत आपल्याला. 2 संलग्न, उगमस्थानातील अंतर, फ्रिंजची रुंदी, स्लिट, दूरदर्शकाची, नेत्रकाच यातील अंतर की वरीलपैकी सर्व. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सगळ्यात अगोदर फ्रेस्नेलचा बायप्रिझम काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. फ्रेस्नेलचा बायप्रिझम काय करतो? डिटरमाइन्स द वेवलेंथ. फ्रेस्नेलचा बायप्रिझम काय करतो? डिटरमाइन्स द वेवलेंथ, म्हणजे नाभिय अंतर मोजता येतं फ्रेस्नेलच्या बायप्रिझमवरनं. मग कुणाचं? मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स. डिटरमाइन्स द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स. डिटरमाइन्स द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स. मग अनदर वन मोर थिंग विच इज मोर इम्पॉर्टंट ओव्हर हेअर, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस की ही वेवलेंथ कुणावर डिपेंड करते? देन द वेवलेंथ इज डिपेंडंट ऑन फ्रिंज विड्थ. वेवलेंथ इज डिपेंडंट ऑन फ्रिंज विड्थ. मग त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, इट इज ऑल्सो डिपेंडेबल ऑन डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड द व्हर्च्युअल सोर्स. डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड व्हर्च्युअल सोर्स, ज्याला आपण म्हणू की जे संलग्न स्थानं आहेत, पहिलं स्थान आणि दुसरं स्थान, जे 2 कोहेरंट सोर्सेस असतात त्या दोघांच्या मधल्या अंतरावर. आणि तिसरं महत्त्वाचं, डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड आयपीस. हा स्लिट आणि सपोज हा आयपीस आहे, तर या दोघांच्या मध्ये असणारे जे डिस्टन्स आहे त्यावर देखील आपली वेवलेंथ डिटरमाइन केली जाते. मग पर्याय वाचून पाहत. फ्रिंज विड्थ आहे, स्लिट अँड आयपीस आहे, त्याचबरोबर डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड व्हर्च्युअल सोर्स, डिस्टन्स बिटवीन 2 कोहेरंट सोर्सेस आहे. म्हणजे 1, 2, 3, अर्थात ऑल ऑफ दीज इज द करेक्ट आन्सर. वरीलपैकी सर्व हे आपलं अगदी अचूक उत्तर आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे आपल्याला? खालीलपैकी कोणती थेरी किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? आता जीवन उत्क्रांतीशी संबंधित, ज्याला आपण थेरी ऑफ इव्होल्युशन रिलेटेड टू लाईफ म्हणू. आता थेरी ऑफ इव्होल्युशन रिलेटेड टू लाईफ ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आता इथं दिलेले आपल्याला पर्याय अगोदर वाचायचे. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, ज्याला आपण नॅचरल सिलेक्शन थेरी म्हणतो. नॅचरल सिलेक्शन थेरी ही कोण दिली होती? डार्विनने दिलेली थेरी होती. आणि डार्विन काय म्हटलं होतं त्यात? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट बोलला होता. काय बोलला होता डार्विन? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. मग त्यानंतर वारसा गुणधर्म थेरी जी आहे, वारसा गुणधर्म थेरी, थेरी ऑफ इनहेरिटन्स, ज्यात आपण लामार्क असं म्हणतो, यामध्ये आपल्याला वारसा हक्कानं किंवा जनुकीय दृष्ट्या मात्याकडून पित्याकडून येणारी जी गुणसूत्र असतात त्या गुणसूत्रांबद्दल ही वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत आहे, त्याला आपण लामार्किझम देखील म्हणतो. त्यानंतर दुसरी थेरी आहे इथं दिलेली आपल्याला, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, ज्याला आपण म्युटेशन थेरी म्हणतो. काय म्हणू आपण त्याला? म्युटेशन थेरी. म्युटेशन थेरी कोण दिली होती? ह्युंगोनं दिली होती. आणि ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हा उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत असणार आहे. खालीलपैकी कोणती थेरी किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी, म्हणजे उत्क्रांती इथं नावातच आहे, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत ह्युंगोनं दिलेला होता. अर्थात पर्याय क्रमांक 2 जो आहे यातला अ, ब आणि क, अ, ब आणि क, हे पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क, म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी पहिले 3 पर्याय जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. वियोग सिद्धांताची थेरी म्हणजे थेरी ऑफ सेग्रिगेशन, इथं आपल्याला विच इज नॉट रिलेटेड टू द इव्होल्युशन ऑफ लाईफ, ती इव्होल्युशन ऑफ लाईफशी बिलकुलच निगडीत नाही आहे. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, 2 नावे देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी सुचवली? आता कालच आपण ज्यावेळेस कालच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये आपण बोलत होतो त्यावेळेस आपण बोललो होतो त्याबद्दल, बायनॉमियल नॉमेनक्लेचरबद्दल. त्यात बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोण दिलेलं आहे? कार्लस लिनियस यानं दिलेलं आहे. मग आता आपल्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाबतीतच सोबत काय काय माहीत असणं गरजेचं आहे? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर,
फॅमिली, जीनस आणि स्पेसीज या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ज्या वर्गीकरण पद्धतीमध्ये सुचवल्या जातात. तर दिस इज द बायनॉमियल नॉमेनक्लेचर विच वॉज गिवन बाय कार्ल लिनियस. वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, ग्रिगोर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते कारण त्यांनी प्रथम अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. बरोबर. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती? आता मेंडल्स लॉ जर आपण म्हणजे मेंडलबद्दल जर वाचलं आपण, ग्रिगोर मेंडल, तर सर्वांना आठवत असेल प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी ज्याला आपण म्हणतो, 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आहे प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. त्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की त्याने प्रयोग केले होते वाटाण्याच्या शेंगावरती. तर वाटाण्याचे झाड जे आपण पी प्लांट म्हणू, आता पी प्लांटमध्ये त्यानं काय काय केलं होतं, रेसेसिव्ह कोण आहे, डॉमिनंट कोण आहे, त्यानंतर त्यांचा राऊंड शेप कुणाचा येतो, त्यानंतर ओव्हल शेप कुणाचा येतो, त्याचबरोबर कलरफुल कोण आहे आणि कलरलेस कोण आहे, अशा अनेक गोष्टींचा त्यानं त्यात अभ्यास केला होता. तर त्यानं तो जो अभ्यास आहे पूर्णपणे, कोणती थेरी आहे त्याची, द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. तर प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटीचा अभ्यास करत असताना एक्सपेरिमेंटल मटेरियल म्हणून पी प्लांटचा म्हणजे वाटाण्याच्या झाडाचा उपयोग केला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड, खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो, अशा रोगाला, आता अशा रोगाला आपण म्हणतो एक्झॅन्थेमा, म्हणजे ज्यातनं बार्क्स ज्या आहेत त्या डीप स्लिट्स पडतात त्यावरती आणि त्यात दॅट मे कॉज ब्लिस्टर्स आणि त्यातनं एक्सक्यूड गम्स होतो, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्यातनं डिंक बाहेर पडायला सुरुवात होते. त्या आजाराला किंवा त्या रोगाला आपण एक्झॅन्थेमा असा आजार म्हणू. आता हा प्लांट डिसीज आहे. वनस्पती रोगांमध्ये आपल्याला बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, केळी असेल, टोमॅटो असेल, भात असेल, बटाटा असेल, या पिकांवरती कुठले आजार पडतात, ती आजारांची कारके कोणती आहेत आणि त्या आजारामुळे त्यात कोणते परिणाम दिसून येतात, डोळ्यांना आपल्याला त्यात काय बदल दिसतात, ह्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न आहे वनस्पती रोगांशी निगडीत. तर हा एक्झॅन्थेमा नावाचा जो रोग आहे त्यात काय होतं, कुठल्याही झाडाची जी साल असेल त्यात तांब्याची कमतरता झाली की त्यावर फोड येतात किंवा खूप डीपमध्ये तुकडे पडतात, त्याला आपण स्लिट्स देखील म्हणू. आणि ती जी स्लिट्स आहेत ती स्लिट्स काय करतात, त्यातनं डिंक बाहेर टाकतात. वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? अस्थिसंस्था म्हणजे स्केलेटल सिस्टम, ह्युमन स्केलेटल सिस्टमवरती विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न अत्यंत उपयोगाचा आहे. आता स्केलेटल सिस्टम म्हटल्याच्या नंतर अस्थिसंस्था आपण ज्यावेळेस बोलतो तर त्या अस्थिसंस्थेबद्दल आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? तर अस्थिसंस्था ही बोन्सची म्हणजे अस्थिंची आहे, ती संयोजित ऊतीपासून बनलेली असते. त्यात काय आलं मग, जन्माच्या वेळेस किती हाडं असतात आपल्याकडे, 270 अस्थी असतात. प्रौढ व्यक्तीमध्ये 206 अस्थी असतात. त्याचबरोबर कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण म्हणू, कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट या दोघांपासून किंवा यांच्यापासून आपली हाडे बनलेली असतात. यांचं एकंदरीत वजन किती असतं, शरीराच्या 18% एवढं वजन असतं. आणि स्टडी ऑफ बोन्सला आपण काय म्हणतो, ऑस्टिओलॉजी असं म्हणतो. अस्थिसंस्थेचे 2 भाग पडतात, एक असते अक्षीय अस्थिसंस्था आणि दुसरी असते सह अस्थिसंस्था. अक्षीय अस्थिसंस्थेमध्ये आपल्याकडे 80 अस्थी असतात, तर सह अस्थिसंस्थेमध्ये 126 अस्थी असतात. मग आता हे झालं आपलं कंप्लीट अस्थिसंस्थेबद्दल बोलणं, बरोबर. मग आता अस्थिसंस्थेचं कार्य काय आहे? अस्थिसंस्था मुवमेंट फॅसिलिटेशन करते. काय करते? आपल्याला हालचाल सुलभता देते. ओके. मग त्यानंतर अजून यात अस्थिसंस्था काय करते, आपल्या शरीरात अंतर्गत जी आपल्या शरीराची जी अंतर्गत अवयव आहेत, इंटरनल ऑर्गन्स, त्यातलं ते प्रोटेक्शन करते. ओके, अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जे हेमॅटोपॉयसिस आहे, आपल्याकडे हिमॅटोपॉयसिस जे आहे ते हिमॅटोपॉयसिस किंवा रक्तोत्पादन ह्या अस्थिसंस्थेकडनं होत नाही. मग आता राहिला प्रश्न क्षारांचे संवर्धन किंवा साठा करणे. अगदी बरोबर आहे, क्षारांचे संवर्धन देखील आपल्या अस्थिसंस्थेकडनं केलं जातं. अ, क आणि ड, ACD इज आवर करेक्ट आन्सर. आपलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं अगदी अचूक उत्तर असणार आहे.
मग वळूयात आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत? पिट्युटरी ग्रंथीची संप्रेरके कोणती? आता पिट्युटरी ग्रंथीबद्दल आपण ज्यावेळेस बोलतोय तर पिट्युटरी ग्रंथीची संप्रेरके बोलत असताना सगळ्यात अगोदर पिट्युटरी ग्रंथी काय आहे तर त्यासाठी आपल्याला पीयूषिका ग्रंथी माहीत असणं गरजेचं आहे, ज्याला आपण मराठीत म्हणू पीयूषिका ग्रंथी. पिट्युटरी ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी ही अंतरस्त्रावी ग्रंथी आहे. अंतस्त्रावी ग्रंथी आहे, ज्याला आपण मास्टर ग्रंथी देखील म्हणतो. मास्टर ग्रंथी कशाबद्दल? बिकॉज ही अँटेरियर आणि पोस्टेरियर अशा दोन भागात विभागलेली आहे. अँटेरियर आणि पोस्टेरियर अशा दोन विभागांमध्ये ही विभागलेली आहे आणि यातनं संप्रेरक जी निर्माण होतात ती कोणकोणती आहेत? मग आपल्याकडे संप्रेरक यातनं निर्माण होणारी तर ती संप्रेरके आहेत TSH, त्याचबरोबर STH आणि ADH, ज्याला आपण ॲड्रेनालिन म्हणतो. STH, TSH आणि ADH. मग कोणते आहेत? AB अँड D. AB अँड D. पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात? आता सुक्रोजचं ऑक्सिडेशन लक्षात घेण्याच्या अगोदर आपल्याला ऑक्सिडेशन किंवा ज्याला आपण ऑक्सिश्वसन म्हणतो, ऑक्सिश्वसन. आता ह्या ऑक्सिश्वसनामध्ये सुक्रोजचं जर पूर्णतः विघटन झालं, आपल्याला माहीत आहे सुक्रोजचे जर पूर्णतः विघटन झालं तर विघटन होऊन ऊर्जा मुक्त झाल्याच्या नंतर त्याचे 60 ATP बनतात. पण त्यावेळेस जर समजा इथं ग्लुकोज असता तर ग्लुकोजचे किती बनले असते? 38 ATP बनले असते. म्हणजे सुक्रोजचे एकूण ATP किती बनणार आहेत? 60 ATP बनणार आहेत. पर्याय क्रमांक 3. तर ही होती आपली राज्यसेवा 2018ची प्रिलिम्सची प्रश्नपत्रिका. उद्याच्या सत्रामध्ये आपण 2018ची कंबाईनची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर फॉर मोर अपडेट्स कीप इन टच अँड पाहत रहा अँड सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. सायन्स बिल्डर्स.